मेसेज केला ना तुम्हाला. शाळा आहे कालच सांगितलेलं मी त्याला. कर ना. ही शाळा आहे इथली, ही सुंदरशी. आणि त्यासमोर बोटीने यावं लागत शाळेत. बोटीने यावं लागत शाळेत. ही समोर शाळा. वाव, काय सुंदर दृश्य राव हे. अप्रतिम. आमचे अशोक सर थोडे दोन शब्द बोलते. अशोक. हा, सध्या आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पानकोलजिवा या गावी आलेलो आहोत. हे गाव म्हणजे बाजूने काय आहे, कालवली नावाची नदी आहे. आणि आपल्याला स्पेशल म्हणजे आपल्याला सांगता येईल, याचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला होडीने या गावामध्ये जावं लागतं. आणि गावामध्ये एवढं निसर्गरम्य आणि शांत वातावरण आहे. आणि तुम्ही आल्यानंतर तुम्हाला खूप आनंद होईल. एकदा तुम्ही गावाला अवश्य भेट द्या. जुनी पोळी घोडे आमचं चिकू चिकन पण कसं होतं. कसं वाटतं किती हे कशी करते लोक. मंदिर बहुतेक आहे कच्ची बोली भात. मी तर नाटक होती पोहा. सुपारी हो हे पहा, इकडे लक्ष द्या. हे गोळके सर जे बोलले आहेत त्याच्यावर आमचा थोडा आक्षेप आहे. कारण ह्यांचं जे बोलणं आहे ते व्यवस्थित नाही आहे. आणि त्यांचा मी निषेध व्यक्त करतो. आणि त्यांनी इथून पुढे त्यांची भाषेमध्ये बी सुधार करावा. आज दुसरे काय बोलतात त्याच्याकडे लक्ष द्यावं, त्यांचं ऐकूनही घ्यावं. फक्त आपलीच बडबड करत राहावं नाही. अशोक सर या बोला. या नाही. Welcome to the village Pankoljuva. This is the beautiful village in the Sindhudurg district, and the Kalwali river flows to this village, and the village is wholly surrounded by the river Kalawali, and this is the very beautiful village. We see here the beautiful people, beautiful nature, beautiful trees, and also the trees of different plants, and rice fields also here, and we see the coconut tree. We enjoy here, and you should also come here. You enjoy here. This is a very beautiful place. Please come here in the Pankoljuva, Sindhudurg district. Namaste.